रामकृष्ण हरी. खरं तर सप्ताहामध्ये बोलणं योग्य की अयोग्य मला माहिती नाही, पण संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील तुमच्या माझ्या लेकरांसाठी लढतायत आणि त्या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहणं आपलं कर्तव्य आहे. कारण कुठल्याही जाती धर्माच्या पलीकडे जाऊन तो व्यक्ती समाजासाठी लढतोय. जिथे अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्याचं काम सुद्धा जरांगे पाटील करतायत. कारण कुठल्या गावगाड्यामध्ये ओबीसी समाज असेल किंवा सर्वच समाज बांधव एकजुटीने राहतात, पण गुंड प्रवृत्तीला ठेचलं गेलं पाहिजे आणि गुंडांना जेलची हवा दाखवली पाहिजे. यासाठी सुद्धा मोठ्या ताकदीनं संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये सुद्धा पाटलांनी मारेकऱ्यांना त्या ठिकाणी कडक शिक्षा व्हावी ही मागणी सुद्धा जरांगे पाटलांनी केलेली आहे. त्याचबरोबर आज जर बघितलं तर अनेक अन्यायाला वाचा फोडणारे आदरणीय जरांगे पाटील मागच्या 16-17 महिन्यांपासून जे उपोषणाची जर बघितलं तर अनेक उपोषणं पाटलांची झालेली आहेत. गेल्या 20 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण मिळावं या लढ्यामध्ये ते कायम सक्रिय आहेत आणि आजही ते तुमच्या माझ्या लेकरांसाठी सक्रिय आहेत. आणि त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे, येत्या 25 तारखेला संघर्ष योद्धे मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतायत. आपण सर्वांनी पाटलांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणं गरजेचं आहे. आणि कारण ही लहान लहान लेकरं आहेत. आज आपल्या घरातली जमीन 10 एकरवरची 2 एकरवरती आलेली आहे आणि या लेकरांचं उद्याचं भविष्य शिक्षण सुखकर व्हावं यासाठी जरांगे पाटील लढतायत. जरांगे पाटलांनी स्वतःच्या कुटुंबाकडे सुद्धा डुकून पाहिलं नाही. गेल्या या म्हणजे जवळपास 16-17 महिन्यांपासून पाटील घरी सुद्धा जात नाहीत. लेकरांचं तब्येत कशी आहे हे सुद्धा पाहत नाहीत. घरामध्ये गॅस कमी आहे, किराणा कमी आहे हे सुद्धा पाहत नाहीत. आजही पाटलांचं घर आपल्या डोक्याला लागेल इथपर्यंत म्हणजे 16-17 पत्रांचं सिमेंटाचं पत्र असलेलं घर आहे आणि एवढा मोठा म्हणजे त्याग पाटलांचा आहे. आणि पाटलांनी जर पैशाकडे हात दाखवला असता तर पैसे म्हणजे आंतरवालीतल्या लोकांना सुद्धा पैसे नुसतं आवाज दिला असता तर पैसा त्या ठिकाणी आंतरवालीमध्ये आला असता. पण पाटील कुठल्याही एकाही रुपयाचा कुणाचे शर्मिंदा नाहीत आणि या लेकरांच्या उद्याच्या भविष्यासाठी पाटील लढतायत. त्यामुळे आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे मायबाप की आपण 25 तारखेला ज्यांना ज्यांना जमेल त्या सर्वांनी आंतरवाली सराठीकडे पाटलांच्या संरक्षणासाठी, कारण पाटील जर आपल्या एकदा हातातून निघून गेले नाही तर पाटलासारखं नेतृत्व मराठा समाजालाच नाही तर इतर सर्वच समाजाला पुन्हा कधीच मिळणार नाही. त्यामुळे आपल्याला कळकळीची विनंती आणि तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन या ठिकाणी विनंती करण्यासाठी आलोय की आपण 25 तारखेला जास्तीत जास्त संख्येनं आंतरवाली सराठीमध्ये आपण यायचंय. कारण आपल्या लेकरांना सुद्धा, तुम्हाला जरी गावात सप्ताह चालू आहे तर तुम्हाला महिलांना येणं जर नाही झालं तर तुमच्या मुलांना तुम्ही आंतरवालीमध्ये पाठवा हीच सूचना या ठिकाणी आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय की आपण सर्वांनी यावं. जय जिजाऊ, जय शिवराय.